जरांगेंना Z+ सुरक्षा देण्याची मागणी आता केली जाते। अंतरवालीचे ग्रामस्थ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडे ही मागणी करणार आहेत। 26 जून पासून जरांगेंवर ड्रोनद्वारे टेहळणी केली जात असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे। संशय नाही, संशयात मी मीडियात बांधवलं माहिती काच कोण नाव घेतो त्याला काय हे बाहेरच कोणतरी असेल ते उगाच आता काय नाही का काहीला नाद असतो हे जुटून द्यायचं आणि आपलं निघून जायचं आणि माझ्या लांबून बघायची। तसं आमचं जुटत नाही। शेवटी हे गाव हे परिसर इथं आम्ही एकमेकात राहिलो, पूर्वी मित्र होतो, आहेत, राहणार आहेत। इतके खालच्या नियतीचं जाऊन काम करणार मला नाही वाटत इथं कुणी असेल, कुणीतरी येऊन ते करत असेल जाणून बुजून वाद लागायसाठी, पण ते वाद होणार नाही कधीच। पण नाव माहीत झाल्याच्या नंतर एक ना एक दिवस ते उघडं पडतं। 26 तारखेला रात्री 12 वाजेला आम्ही बाहेर बसलेलो होतो। डब्बा पार्टीचं नियोजन होतं आणि डब्बा पार्टी झाल्याच्या नंतर आम्ही वरती टेरेसला बसल्याच्या नंतर अशाच एक गप्पा मारीत बसलो आणि त्याच्यानंतर दादांचं एक पूर्वेच्या दिशेला पाहिल्यानंतर ते म्हणतात वरती काय चमकतंय। तर अगोदर आम्हाला वाटलं की एक ते आपल्या कारखान्यावरची एक इंडिकेटर चिमणीवरती लावलं जातं ते, तर ते म्हणे ते नाही आहे, तुम्ही व्यवस्थित पहा आणि जा। त्यावेळेस पाहिलं तर माझं जे फार्म हाऊस आहे याच्यावरती 4ही साईडनी ड्रोन होते आणि गावामध्ये पण 2 ड्रोन होते। आज जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटून निवेदन देणार आहेत आणि Z+ सुरक्षा देण्यात यावी, याच्या पहिले पण केलेली आहे, आता परत एकदा करणार। हा प्रकार मनोजदादाच्या पहिलं लक्षात आला। आम्ही त्यांना पहिलं म्हटलो की चला ठीक आहे चालत असते, पण नंतर गांभीर्य त्याचं लक्षात आलं आणि सर्व जागरूक झालो, अलर्ट झालो आणि हा प्रकार थोडा विचित्र वाटला। तर माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत मनोजदादा झालेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशी छेडछाड करण्याचं किंवा त्यांचा कुठलाही कटकारस्थान करण्याचा प्रकार कोणी करू नये आणि हा सरकारलाही महागात पडेल। सरकारनं त्यांच्या सुरक्षेची वाढ करावी, प्रशासनानं जेवढी काही व्यवस्था करता येईल तेवढी करावी। आम्ही तर त्यांची सुरक्षा एकदम कट्टर करणार आहोत। त्याच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र जाग्यावर ठेवणार नाही एवढी खात्री देतो।